महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला। आज नमो शेतकरी योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार। पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा झालेला आहे। 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना चा हप्ता जमा केला जाणार। पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा झालेला आहे। 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार। जसा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 1 वाजता तुम्हाला मेसेज आला असेल, तसंच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा रकमेचा तुम्हाला 1 च्या नंतर हळूहळू तुमच्या बँक खात्यावर रक्कम जमा दिसेल। जर तुम्हाला 1 वाजता पैसे नाही आले तर 1 ते 2 दिवस सुद्धा लागू शकतात, पण त्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेची रक्कम तर तुम्हाला कालच मिळालेली आहे। पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उद्यापासून 1 च्या नंतर तर या 2 दिवसामध्ये तुम्हाला कधीही पडलेला दिसणार आहे तुमच्या खात्यावरती। पण 8वा हप्ता या ठिकाणी या 2 दिवसांमध्ये पडणार। तर कधी जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच हा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती टाकला जाणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यांमध्ये नसाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते। तुमच्या खात्यावरती 15 ते 20 दिवसानंतर शुद्ध पैसा पडू शकतो। त्यामुळे जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल व 16 जिल्ह्यांमध्ये राहून शेती करत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा पडणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आज 11च्या नंतर पैसा वितरणाला सुरुवात होईल आणि या 2 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावरती पैसा पूर्णपणे हस्तांतरित होईल। या ठिकाणी आपण बघू शकतो, पूर्णपणे आपण यादी पाहणार आहोत। यादीमध्ये जिल्हे कोणकोणते आहेत ते पूर्णपणे तुम्हाला कळणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। जर तुम्ही या यूट्यूब चॅनल वरती नवीन आलेला असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईकच्या बटनला पण दाबून टाका। तर चला, तसेच कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला, कोणते आहेत ते 16 जिल्हे? हे 16 जिल्हे खूप महत्वाचे आहे, कारण की आता 8वा हप्ता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार। तर चला पाहूया कोणते आहेत ते जिल्हे। नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड, त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते बघूया। त्यानंतर जिल्हा आहे धाराशिव, त्यानंतर आहे परभणी, त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे धुळे, असे बरेच काही जिल्हे आलेले आहेत। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।